आनंद, खूप समाधान, छान वाटतंय की पक्षाने मला ही संधी दिली. पक्षाने हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे. पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांच्याकडे वरिष्ठांच्या प्रती मी अत्यंत मनपूर्वक कृतज्ञ आहे. आभार व्यक्त करते. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माननीय अमित भाई शहा, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस BL संतोषजी, विनोदजी तावडे, आमच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मालतीजी श्रीनिवासन आणि या सगळ्यांनीच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आजपर्यंत गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केलं, 1 टर्म आमदार म्हणून काम केलं आणि आता राज्यसभेवर खासदार म्हणून काम करताना एक वेगळा अनुभव मला मिळेल. राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिल्लीला जाणं झालं, देशभर जाणं झालं. आता ही दिल्लीच्या सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे आणि तिथे मी पुण्याचेही प्रश्न मांडू शकीन आणि इतरही ज्या ज्या जबाबदाऱ्या मला ज्या पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जातील त्याही मी उत्तम प्रकारे पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आज इतका आनंदाचा दिवस आहे की आज बाकी काही गोष्टी बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही. एकत्र येऊन खूप छान काम करू. पुण्याचा विकास असेल, पक्षविस्तार असेल किंवा अन्यही काही जबाबदाऱ्या सांगतील त्या पद्धतीने मी काम करेन. ज्यांच्याकडे अन्याय झाला तुमच्यावर, सातत्याने तुम्हाला टार्गेट केलं गेलं, त्यांना काय सांगणार? नाही असं काही माझ्या मनामध्ये असं. काही गोष्टी या पक्षांतर्गत असतात, सगळ्या गोष्टी प्रसिद्धीच्या नसतात आणि आता छान घडलेल्या गोष्टींवर आपण बोलू, पुढे काय करता येईल याच्यावर बोलू. मी पर्टिक्युलरली अमुक एक पद पाहिजे असं कधीच कोणाशी बोलले नाही, ना पक्षश्रेष्ठींशी ना तुमच्या माध्यमातून कोणाशी. मला काम करण्याची संधी हवी आहे एवढंच मी म्हणाले आणि अनेक वर्ष पक्षात काम करते. माझी मुलं छोटी असल्यापासून काम करते, निष्ठेने काम करते. जराही मला विचलित होताना तुम्ही कधी पाहिलं नसेल आणि ना मी कामापासून ढळले ना मी पक्षापासून ढळले. तर त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं. काहीतरी काम करण्याची संधी दिली एखाद्या कार्यकर्त्याला, ज्या कार्यकर्त्याला मुळातच आवड आहे, एक पॅशन आहे, अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीला काम करण्याची पॅशन आहे त्याला कामापासून वंचित राहायला नाही आवडत. प्रत्येकासाठी योजना ही पक्षश्रेष्ठींकडे तयार असते. कोणाला काय काम द्यायचं, कोणामध्ये काय कपॅसिटीज आहेत याचं अवलोकन करून ते काम दिलं जातं आणि त्यानुसार मला असं वाटतं की हा माझ्यावरचा खूप मोठा विश्वास आहे. मी एक छोटी कार्यकर्ती आहे, मला माझ्या कामाची माहिती आहे आणि तेवढ्यापुरतंच बोलणं हे माझं कर्तव्य आहे. समाजातल्या अनेक लोकांचे मला फोन येत आहेत. थोडीशी त्यांना आशा वाटली जेव्हा निर्णय झाला नव्हता पण तुमच्या माध्यमातून लोकांना ती उमेदवारी देण्याची शक्यता वगैरे तेव्हापासून फोन येत होते आणि आता तर खूप फोन येतात. तर एक सर्वदूर समाधान आहे समाजामध्ये, पण अर्थातच इतर समाजातल्या लोकांना सुद्धा माझ्याविषयी खूप जिव्हाळा आहे, प्रेम आहे. कारण मी काम करत असताना विशिष्ट असा समाजाचा भाग म्हणून कधीच काम केलं नाही. त्यामुळे मी सर्वच बांधवांचे मनापासून आभार मानते. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक माझ्याशी खूप एकोप्याने राहतात, मला अगदी बहिणीसारखं प्रेम करतात आणि अशा सगळ्यांचे मला फोन येत आहेत, आनंद व्यक्त होतोय.
त्यामुळे हा विशिष्ट जातीचा मुद्दा नसून एक निष्ठावंत आणि कृतिशील अशी व्यक्ती की जिला पुन्हा एकदा संधी मिळाली याच्यासाठी सगळ्यांचं समाधानाचे स्वर मला ऐकू येतात आणि मला छान वाटतंय ते. तुमच्या उमेदवाराचा लोकसभेला कसा फायदा होईल? बघूया आता, मला जेवढा मला करून देता येईल तेवढा मी देईनच. आता राज्यसभेवरती तुम्ही आता जाताय, राज्यसभा तुम्हाला मिळते, केंद्रात तुम्हाला संधी मिळावी की केंद्रात सुद्धा काम करायची संधी मिळावी केंद्रामध्ये, असं काही अपेक्षा आहेत किंवा असं काही तुम्हाला वाटतं मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी? मी आताच जातीये तिथे, जस्ट मला माहिती पण नाही तिथे काय ते, त्यामुळे लगेच अशा खूप मी अतिमहत्वाकांक्षेपोटी काही गोष्टीच कधीच करत नाही. माझा स्वभाव नाही. मला शिकायला आवडतं, मला काम करायला आवडतं. मी नक्कीच शिकीन तिकडे. कसे मोठे मोठे दिग्गज तिथे त्या सभागृहाचा भाग झालेले आहेत, आधीचेही होते. त्या सभागृहात बसायला मिळणं, प्रश्न मांडायला मिळणं, आपली भूमिका मांडायला मिळणं, हे इटसेल्फ किती समाधानाची गोष्ट आहे. याच्या उपर आणखीन काही अपेक्षा करणं हे फार अवाजवी ठरेल. मी सगळीकडे सक्रियच होते. माझ्याकडे पद असो किंवा नसो, मला ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर मी बोलते, ज्या गोष्टी पटत नाही त्याच्यावर मी हे नाही पटलं म्हणून बोलते. तर ते इश्यू बेस असतं, ते कोणावर व्यक्तिगत नसतं. एखाद्या महानगरपालिकेच्या कृतीवर असतं, प्रशासनाच्या एखाद्या निर्णयावर असतं. आणि आपण कुठेही असलो, महाराष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो तरी पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच नाही.